मुंबईच्या राजकारणात एक काळ असा होता की डॉन अरुण गवई हे नाव म्हणजे भीती, दहशत आणि दबदबा. नाव घेताच लोक शांत होत, राजकारण वाकायचं. पण हाच मुंबईचा मतदार एक दिवस ठामपणे उभा राहिला आणि म्हणाला, डॉन नाही, जनता राजा आहे. डॉन अरुण गवई यांच्या मुलीने जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा अनेकांनी निकाल आधीच गृहीत धरला होता. डॉनचं नाव आहे, कोण हरवणार असा प्रश्न सर्वत्र होता. पण समोर उभा होता रोहिदास लोखंडे. ना मोठं आडनाव, ना पैशांची सत्ता, ना दबावाचं राजकारण. फक्त रस्त्यावरचं काम, झोपडपट्टीतला आवाज, सामान्य माणसाशी थेट नातं. निवडणुकीचा निकाल लागला आणि संपूर्ण राजकारण हादरलं. डॉन अरुण गवई यांच्या मुलीचा पराभव झाला, रोहिदास लोखंडे विजयी झाले. ही लढाई होती दहशतीविरुद्ध लोकशाहीची, नावाविरुद्ध कामाची. या विजयामागे वर्षानुवर्षांचा संघर्ष, स्थानिक प्रश्नांची जाण आणि जनतेशी असलेली थेट नाळ महत्त्वाची ठरली. रोहिदास लोखंडे यांनी प्रचारात कोणताही दिखावा न करता रोजगार, पाणी, रस्ते, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. या विजयाने एक संदेश दिला: मतपेटीसमोर कुठलाही डॉन मोठा नसतो. बंदुकीपेक्षा मत ताकदवान असतं. आज डॉन अरुण गवईच्या मुलीला हरवणारा मी, रोहिदास लोखंडे, हे फक्त वाक्य नाही. तो आहे सामान्य माणसाच्या ताकदीचा उद्गार, लोकशाहीचा विजय आणि भीतीवर मिळवलेली मात. डॉन हरतो, जनता जिंकते.